विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाला अटक करा, सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करा या मागणीसाठी ओबीसी समाज बांधवांचा मोर्चा शुक्रवारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। याच मोर्चा मार्गावर परळीतील महादेव मुंडे यांच्या हत्येनंतर अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या त्यांच्या समर्थकानं एक बॅनर झळकविलं। गड्या हो, मी पण तुमचाच समाज बांधव ना, माझ्यासाठी रस्त्यावर कधी उतरणार असा सवाल या माध्यमातून उपस्थित करण्यात आला होता। एकाच समाजातील 2 हत्या झालेल्या समाज बांधवांना न्याय मिळवून देताना असा दुजाभाव का, असेच या बॅनरच्या माध्यमातून भासवण्याचा प्रयत्न संबंधित व्यक्तीचा होता अशी चर्चा आहे। दरम्यान या बॅनरनं एकच खळबळ उडाली। त्यानंतर काही वेळातच हे बॅनर मोर्चा मार्गावरून हटवण्यात आलं। बीड शहरात विलास घुले हत्या प्रकरणात न्यायासाठी निघालेल्या मोर्चा दरम्यान लागलेल्या या बॅनरची दिवसभर जिल्हाभरात चर्चा होती। परळी येथील महादेव मुंडे यांच्या हत्येला 1.5 वर्षांहून अधिक काळ उलटूनही त्यांचं कुटुंब न्यायासाठी झगडतंय। आज मोर्चाच्या मार्गावर गड्या हो, मी पण तुमचाच समाज बांधव ना, माझ्यासाठी रस्त्यावर कधी उतरणार असा प्रश्न उपस्थित करणारे बॅनर झळकले। परळी येथील महादेव मुंडे यांची हत्या झाली होती। त्यांच्या पत्नी न्यायासाठी सातत्यानं संघर्ष करत आहेत। अनेक चौकशा झाल्या, मात्र प्रशासनाने त्यांची दखलच घेतली नाही। मुंडे कुटुंबाला अजूनही न्याय मिळालेला नाही। अशातच विलास घुले हत्येनंतर समाज आक्रमक झाला असून बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला। याच मोर्चाच्या मार्गावर महादेव मुंडे यांच्या नावाचं हे बॅनर लावण्यात आल्यानं प्रशासन आणि समाज केवळ माणूस म्हणून निर्णय घेतात का असा थेट सवाल उपस्थित केला जातोय। मोर्चा दरम्यान काही वेळातच हे बॅनर हटवण्यात आले असले तरी या घटनेची बीड जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।